नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे आतंकवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये भारतातील पर्यटकांचा मृत्यू झालाय. या घटनेच्या निषेधार्थ आज परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून निषेध नोंदवण्यात आला. यावेळी माजी खासदार सुरेश जाधव, जिल्हाप्रमुख व्यंकटराव शिंदे, भास्कर लंगोटे, रितेश देशमुख, धम्मदीप रोडे, माधव कदम यांनी या माणुसकीवर हल्ला आहे त्यामुळे यातील आतंकवाद्यांना सोडू नका असं आवाहन केंद्र सरकारकडे केलंय. आज करण्यात आलेल्या निषेध आंदोलनाच्या वेळी शिवसेना शिंदे गटाचे शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. देशावर प्रेम करणाऱ्या आपल्या देशातील सामान्य नागरिकांना अशा पद्धतीने मारणं, चुकीच्या पद्धतीने मारणं हे या देशाला बिलकुल रास्त होणार नाही. कारण काल त्या घटनेमध्ये एक नागरिक पुण्याचा होता आणि त्याच्या आईला मी टीव्हीवर पाहत असताना त्याच्या आईचे आसू अनावर झाले आणि त्याच्या आईने ज्यावेळी सांगितलं की त्या आईचा मुलगा लहानपणापासून आत्तापर्यंत त्यांनी एवढे मेहनत केली, एवढे कष्ट केले आणि वयाच्या या स्टेपर्यंत येऊन पोहोचला आणि एक जीवाला आधार म्हणून पर्यटनाच्या हिशोबाने तो जम्मू काश्मीरला गेला, ज्याने आत्तापर्यंत कधी आराम नाही केला, अशा त्या कष्टकरी नागरिकाचा त्या ठिकाणी खून करण्यात आला. त्याच्या परिवारासमोर, त्याच्या मुलाबाळांसमोर त्याला मारण्यात आलं आणि विशेष करून या आतंकवाद्यांनी त्यांना नाव विचारलं, त्यांची जात विचारली, एवढंच काय तर त्यांचे कपडे काढून त्यांची शहानिशा केली. म्हणजे अशा पद्धतीने जर आपल्या देशात चालत असेल तर माझी परभणीकरांच्या वतीने मोदी साहेबांना विनंती आहे, अशा या निर्भीड हल्ला करणाऱ्या आतंकवाद्यांना त्यांना समूळ नष्ट केले पाहिजे. त्यांच्या 10 पिढ्याचा थरकाप व्हावा अशा पद्धतीने ॲक्शन घ्यावी लागेल, तरच हे हल्ले थांबतील. प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी.